शेअर करू. तर चला आपण एंट्री करूया फर्स्ट. या तुम्ही. जुगनू थीम आहे, जुगनू थीम. आम्ही आताच करून ठेवतो 2 महिन्यापूर्वी. रूम एवढा भारी आहे. माय गॉड. ही स्क्रीन आणि त्याच्या खाली जकूझी ही. या तर बघा जकूझी आहे मस्तपैकी. हां दिसतात ते चमकतात ते मस्त. तर हे वाला पण भारी आहे बघा ना. खूप सगळे पार्ट आहेत ना जे आपण. हे गाईस, तो आता आम्ही निघलेलो आहे. कुठे आहे गाईस की मला सरप्राईज देणार आहे. ते पण काय तरी आहे असं बोलली. चला बोलली तुम्हाला नेते कुठेतरी आणि मग बघू आपण जाऊन पुढे. आज ना एस के बोलली तुम्हाला सरप्राईज देते आणि अशा हॉटेलवर घेऊन जाते ना म्हणजे आपले टाईम कमी भेटतो. पण ठीक आहे जाऊया. जसं ॲडचं मग आम्ही तर तेवढंच होऊन जाईल प्रमोशन. आणि एवढी भारी हॉटेल आहे ना. फक्त प्रमोशन. तो हॉटेलला बुकिंग ना 2-2 महिने पहिले बुकिंग असते आणि खूप हाय प्राईस पण खूप आहे म्हणजे त्याची 20-25 हजार रुपये ना. तेवढी आहे ना 20-25 हजार रुपये. तुम्ही ते रील पण बघितलं असेल इंस्टाग्रामवर. तुम्ही नंतर बघा. कंटिन्यू राहा. आता ब्लॉग कंटिन्यू करूया. काय न्यू मोबाईल आहे भावाचा. तर तुम्हाला माहिती आहे न्यू मोबाईलला दादा काय होतं ब्लॉगिंग स्टार्ट करतो. तर मोबाईल चार्जिंग नाही टिकायची. तर याच्या दोघांचे चार्जर सेम झाले. टेन्शन आहे गाडी पण चार्जर सेम. त्यावर अलग अलग चार्जर घ्या हे घ्या वैता घ्यायचं. अभ्यास करते तर वर्क म्हणजे आता बघ हे वेळेस डायरीमध्ये लिहून तिला रीलच्या मागे बोलायला लागतो. पण लोकांना काय वाटतं काय नाही मजा करतात फिरतात. तुझी काय लाईफ आहे यार. लाईफच्या मागचे कारण ऐकेल ना ते दिखता वैसा नाही रहता रे बाबा. अंदर कितना दर्द रहता है ना. दर्द असं आपण कोई पता है क्या बेटा. खूप सारे वर्क आता ना. खूप आम्ही बिझी वाटतो. म्हणजे लोकांना आता फोन मेसेज करत विचारता असं खूप बिझी झालं. आणि दिवस कसे संपतात ना समजत नाही. दिवस वीक मी क्रिकेटचे वीक तर एवढे फास्ट समजत मला समजत नाही. हो ना. क्रिकेट तर सोडा असं म्हणजे पटापट दिवस चाललेत ना काहीच समजत नाही. तुम्ही आणि ट्रॅफिक मध्ये वैता की दुनियादारी आईचं काय जिंदगी आहे. ट्रॅफिक नवीन पेज बनवा ना यार. सरकार काहीतरी करावं. बघू तुमचं नवीन कपडे दाखवतात. तुझं दाखव ना वन पीस. माझं नंतर अजून पूर्ण आवरलं नाही. हो अजून काय असं बघितलं ना मला लोकांनी. हो तुझ्या सेप बघितलं तर मला आवडत नाही. ओ इतकं डेंजर. अख्या दुनियाने बघितलं ना. हो ना. तर गाईज बघा ना त्या दिवशी ना मीच चॉईस केली हा रस्त्यावर जाताना. बोलली हा तुमच्या भारी वाटत. कारण हे ना असे झटकीवरती कपडे पहिले घालायचे चांगले वाटायचे त्यांना. आता जास्त फॉर्मल घालायला लागलेत. पण ठीक आहे फॉर्मल पण छान होतात. कोणते पण कपडे यांच्यावरती कलर वगैरे सूट होतं मला माहिती आहे. नाही होत जास्त लांब बोलता येत नाही मला. सर्दीमुळे मोठे लांब. दोघांना सर्दी झाली त्या 10-12 दिवस सर्दी जातात ना. डोकं आणि एवढं उन्हाळ्याचा दिवस आम्ही थंड पण पिऊ नाही शकत. काय होतं तरी आम्ही आईस्क्रीम खाल्ली. काय करू गाईज यार जेवण जात नाही. आणि ना असं वाटतं काहीतरी थंड ज्यूस प्यावा. कोल्ड कॉफी माहितीये कोल्ड कॉफी सुरू करला आता रोज बनवायचा. तुम्हाला रेसिपी देऊ का. दिली होती लास्ट टाइम. अरे ब्रेक तो मारो यार. काहीतरी बोलत होते तुम्ही. काय सांगू काय सांगता. बाबू तुम्हाला वाटतं बाबूकडे आम्ही 3-4 तास तसं काम आहे. आमचं शूट पण दोघांना त्या बाबूला आम्ही घरी ठेवलंय. आता तर घरी मस्तपैकी मला तुला बाबू पण दाखवतो. बाबू एवढा बोलायला लागला एवढा भारी बोलतो ना आता. काय बोलला डॅडू नीट जा. आणि काल मला पाठीला लागलं तर तुमच्या आधी पळत झालेला तो. हो ना. उशी चक्कर आली ना. एवढा घाबरला. चेहरा बघा त्या चेहरा एवढूसा चेहरा झाला. एवढा घाबरला असं पळत होता. चहा पाणी बिणी असा फडका बिडका मारत होता. एवढा भारी वाटला ना. रडायला हुशार आहे. खूप हुशार झाला. सो आता आम्ही निघलेलो आहे. पोचलेलो आहे कोण गावला. तर आज माईक यूज करू बघ कसा वाटतं आवाज माईकमध्ये जरा फाटला आवाज वाटतं मला या. तर लेट्स गो. विचार कसा एवढा लांबून एवढ्या हॅलो गाईज कसे तुम्ही सगळे. वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आता इथूनच आवाज जाईल तर काय मतलब आहे. माईक मध्ये गेला पाहिजे तर समजेल ना फोन मध्ये. इथूनच जाईल तर इथून आवाज येईल ना. ऍड पण ती बघितली रूमची कधी व्हिडिओ म्हणजे इसकीने बघितली कधी बुक केला आपण माहिती पण नाही. पण चला दोन एकदा मोबाईलला आमचा टायमिंग ॲक्च्युली खूप जास्त टाईम होता. 7-8 तासाचा टायमिंग होता. पण खूप लेट झाला आम्हाला. घरातनं ऑन आहे का घरातनं यायलाच आम्हाला खूप लेट झालं. 3-4 तास आम्ही लेट आहे. तर 3 तासात आमच्याकडे जर शूट वगैरे करून घेऊ बोलली तर तुमच्यासोबत पण शेअर करू. तर चला आपण एंट्री करूया फर्स्ट. या तुम्ही. जुगनू थीम आहे. जुगनू थीम आम्ही आताच करून ठेवतो 2 महिन्यापूर्वी.
रूम एवढा भारी आहे. माय गॉड, कॅन्डल डिनर होऊ शकतो आमचा. त्या महाराजांची पर्स ठेवलेली आहे ज्या आपण फुल लॉकरमध्ये ह्याची स्पेशालिटी माहिती काय तुम्हाला रूमची? हे कोणत्याच रूममध्ये ना हे जुगनू दिसतात का तुम्हाला, जे पूर्ण वॉलवरती, हे कुठेच नाही आहेत असं. हा फर्स्ट असं इथेच आहे फक्त त्याच्यासाठी. हा हे वाटतं एकच रूम आहे असं. आपल्याला भेटला तो. हा ओ माय गॉड, तुम्ही हेच ना बघू शकता. अजून दाखवत मला काहीतरी वेगळं. आता इसके दाखवेल. दाखवेल इसके. आता सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला दाखवते. मला कसं आवाज आला ते मगाशी. आला 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 असेल. सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला माहिती आहे रूममध्ये आहे मूव्ही स्क्रीन आणि त्याच्या खाली जकूझीही. या तर बघा जकूझी आहे मस्तपैकी. हा दिसतात ते चमकतात ते मस्त. तर हे वाला पण भारी आहे बघायला खूप. सगळे पार्ट आहेत ना जे आपण सगळं युनिक आहे. हा अजून व्हिडिओ काढायचा आहे. अजून बाथरूम मध्ये पण आहे का असंच हे जे आहे ना हे सेम वॉशरूम. येस अजून तर काय दाखवू शकते. सगळं बघण्यासारखं इथे मस्त डेकोरेशन. मीच पहिल्यांदा बघते. मी तुम्हाला तेच तर बोलली कधीपासनं हे बघा म्हणून. कॉर्नर पीस केवढं भारी वाटतंय ना. नको आठवत दुबई याच्या ठेवलं ना आपल्यालाच भेटलेलं नंतर आठवतच नव्हतं काय. कॉफी बनवून तुमच्यासाठी लगेच. क्लोज झाला आता. ओपन. अरे शिक गया ना बा जरा बाबू, पर इतना पैसा ही नहीं रहा इसमें रखने का ऐसा. पाणी पण आहे. कॉफी पण घेऊ शकता. कॉफी पण पहिला घेऊन मस्त की कॉफी पण ठेवली. मिल्क नाही पाण्यामध्ये कॉफी मला ते आवडत नाही. मिल्क लागतो. फ्रीजमध्ये मला वाटतं ना जरासं ड्रिंकिंग काहीतरी असलं पाहिजे. झाला काहीच नाही. भेटणार आहे आपल्याला सगळं भेटणार आहे. ब्लॉग कंटिन्यू बघा. हा ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं कंटिन्यू याच्यामध्ये ना जकुशीमध्ये पण तुम्ही आंघोळ करताना दाखवा. हो हो अजून काय कपडे घालताना म्हणजे हे मी तर बेसिंग आहे. कोणाला वाटेल हे बेसिंग आहे. ओ माय गॉड. हे बघ अजून लाईटी पाहत का. हे बघ तोंडावर उडालं माझ्या पाणी. कुठून उडलं तोंडावरती. कुठला आला. वरतून आला डायरेक्ट. हेट आला नाही तोंडावर कसं यायला पण म्हणजे बेसिंग मध्ये तोंड धुवायला लागत आपल्या आपलं ह्याच्यात नाही ते वाटतं. आपल्या तोंड थोडा बेसिंग मधला इथे बघा बाथरूम. कोणी वॉश बाथरूम मधनं मग बाहेर नाही येणार ना लवकर. एवढा भारी 7 दिवस होता आम्हाला. 3 तास हा रूमला 6 घंट्यासाठीच भेटतो. 6 ते 6 आणि रात्री 7 ते 12. त्यांचं तसं त्यांचे नियमच तसे आहेत. त्यांचे फक्त 6 तासासाठीच रूम आहेत. आणि तुम्हाला सांगू ह्याची रेंज ना कमीत कमी मला वाटतं 20 स्टार्टिंग आहे. म्हणजे फक्त रूमचे 20 आहे. आणि ना म्हणजे मी बघितलं आणि जिथे आपल्याला डेकोरेशन करायचं असेल तर 5000 एक्स्ट्रा आहेत. परत फूड हवं असेल तर म्हणजे तसे वेगवेगळे रेंज आहेत त्यांचे रूम्स वाईज. हो म्हणून तर बोलले आपण एक्सपिरियन्स करायची. कोणाकडे उडवायचे असेल ब्लॅक आले असेल गोडाऊनचे आले असेल. चुप ना असं कोण बोलतं. पण त्याच्यामध्ये ओय असं काय नाही पागल. अरे पण त्याला डिनर लंच वगैरे असेल. मला पण एवढं प्रॉपर माहिती नाहीये म्हणून मी नाही. पण मग ते हे कसं येईल स्टार. ठीक आहे. हा थोड्या वेळ असं करू नंतर अशी करू. ते सर फोन करा कसं. हा स्मोक करणार आहे. हो ना. गाईस सो ब्लॉग स्टार्ट. आणि आमचं सुरू आलेलं आहे आमच्या गाडीमध्ये. आणि मम्मा आलेली आहे सोरीपेक्षा साडीमध्ये. सुरू आला गाडीमध्ये आणि मम्मा आली साडीमध्ये. आणि डॅडा आलेले आहे दाढीमध्ये. आणि चला मग आज चाललंय एक मैत्रीण आहे तिथं लग्न आहे. सो तिकडे जाऊया लग्नाला. तिला भेटूया. काही गिफ्ट नाही आणलंयस की. हा ते वरती चढायला म्हणजे कोण चढेल सांगा ना.
शोरूमला जायचं ना वरती, तिथे आयर पॅकेट आहे का बघ. तर गाईस कशी वाटला मग ड्रेसिंग आमच्या दोघांची. आता तुम्हाला रेग्युलर ब्लॉग बघायला भेटणार आहे. लय झालं नाटकं असं बोलून म्हणून थकलो. जरा असं तुम्हाला ऐकून थकत असेल तर डायरेक्ट एकच बरं. ती बघा डोळ्याला काहीतरी लावते, डोळे खराब करायचं काम माझं आहे. एक तर गाडीमध्ये असं कोणी लावू पण काय ती मम्मा नाही बोलते जायचं. मम्मा सांग कुठे जायचं, कुठे चला ना, चला नाही जायचं, घरी जायचं. चला का घरी नाही यायचं. कुठे कुठे चला ना. शिकलं ना शोरूची आई ना कुठे गेली आहे, गावाला गेली तर बाबू ना 2 दिवस झाले नसं रडतो. आई 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 मला बोलतो चल ना डॅडीच्या गाडीत, चल ना प्लीज. दादूची गाडी चालू. जा मागे जा, जा तू मागे बस जा, जा जम्प कर. काय आला बाबू सुरू